गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। तर मिळावं यासाठी ते आधी काम करत असतात। या ठिकाणी उद्योग मंत्री साहेबांनी माझा सन्मान केला, न्यूज 18 मराठीने सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो। धन्यवाद। परंतु या ठिकाणी मी उद्योग मंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की आमच्या पंढरपूरची MIDC आपण मंजूर केलेली आहे, फक्त त्याची ताबडतोब कारवाई करायचे आदेश द्या, एवढं मी तुमच्याकडे मागणी मागतो। पंढरपूर तालुक्यात MIDC झाली पाहिजे ही इथल्या तरुणाईची मागणी 40 वर्षापासूनची आहे। खरे तर याच MIDCच्या प्रतीक्षेत तरुणाईच्या 3 पिढ्या वृद्धत्वाकडे ढकलल्या गेल्या, पण MIDC काही झाली नाही। मेंढापूरच्या माळ्यावर MIDC होणार म्हणत 4 दशके सरली आणि 2023 पासून चर्चा सुरू झाली ती कासेगाव नजीक होणार असलेल्या MIDCची। 2023 पासून जशी पंढरपुरात कॉरिडॉरची चर्चा सुरू झाली तशी चर्चा MIDCची देखील सुरू झाली। आमदार समाधान आवताडे, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत मुंबईत उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक देखील झाली आणि पुढे MIDCच्या अधिकाऱ्यांचे एक पथक पाहणीसाठी आलं आणि कासेगाव भागातील जागा निश्चित करून गेल्या। आता लवकरच कासेगाव नजीकच्या MIDCतून मोठमोठ्या कारखान्याच्या धुरोड्यातून धूर निघायला सुरुवात होईल अशी ही अपेक्षा या निमित्तानं व्यक्त होताना दिसून आली। पंढरपूर MIDC उद्योग मंत्रालयानं मंजुरी दिल्यानंतर 2 वर्षापूर्वी पंढरपुरात आमदार समाधान आवताडे समर्थकांनी जोरदार जल्लोषही केल्याचं दिसून आलं होतं। तर पुढे या भाषणातून बोलताना आमदार आवताडे हे कासेगाव परिसरातील MIDCत मोठमोठे उद्योग आणण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सांगताना दिसून आले होते। परंतु प्रत्यक्षात अद्यापर्यंत तरी कासेगाव MIDC ना कुठला उद्योग सुरू होताना दिसून आला ना त्या ठिकाणी कुठल्या भौतिक हालचाली दिसून आल्या। सध्या पंढरपूर शहरात कॉरिडॉरची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे आणि याच वेळी इथल्या तरुणाईमध्ये देखील MIDCची चर्चा होताना दिसून येते आणि याचीच दखल पुरस्कार स्वीकारताना देखील मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आवर्जून घेतल्याचं दिसून आलं। आज मुंबईत मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा एका वृत्तवाहिनीच्या वतीनं पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा पुरस्कारानं गौरव करताना दिलीप धोत्रे हे विविध प्रश्नांसाठी करीत आलेल्या संघर्ष आणि त्यांची संघर्षमय वाटचाल यालाही उजाळा दिला गेला। परंतु या उत्साही आणि तितक्याच भावनिक वातावरणात देखील पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना आपल्या पंढरपूर शहर तालुक्यातील तरुणाईच्या मागणीचा विसर दिलीप धोत्रे यांना पडला नाही। राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना त्यांनी पंढरपूर परिसरातील MIDCला 2 वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आली होती, ती MIDC तातडीनं झाली पाहिजे, या शहर तालुक्यातील बेरोजगारांच्या हाताला काम मिळावं यासाठी MIDC होणं गरजेचं आहे, याकडे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे लक्ष वेधलं। या पुरस्कार प्रदान सोहळ्यात पुरस्कार स्वीकारताना देखील पंढरपूर MIDCची आठवण उद्योग मंत्र्यांना करून दिल्याबद्दल मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांची प्रशंसा होताना दिसून येत आहे। वेळ दिला, आम्ही बघत असतो की उद्योग मंत्र्यांचं खरंच ग्रामीण महाराष्ट्रावर खूप लक्ष आहे, कारण ज्या ज्या भागातून MIDCची मागणी येते त्या ठिकाणी उद्योग मंत्री साहेब ताबडतोब ती MIDC मंजूर करत असतात। हा अनुभव आहे। मी नुसतं साहेब DD इन्फ्राच नाही, तसं तर मी माझे वडील दगड फोडणारे, मी एका दगड फोडण्याचा मुलगा आहे आणि माझी आई 1972च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होती, त्यांचा मी मुलगा आहे। परंतु आता नुसती माझी इन्फ्रा कंपनी नाही तर मी पंढरपूर सारख्या ग्रामीण भागामध्ये एक 5 स्टार हॉटेल उभं केलं आहे, त्याचे माझे 3 हॉटेल आहेत। त्याचबरोबर माझ्याकडे हिंदुस्तान ट्रॅक्टरची डीलरशिप आहे, मनसे ॲग्रो इंडस्ट्रीज आहे, ज्याच्यामध्ये शेतीपूरक वेगवेगळे उद्योग करतोय।
माझी डेअरीमध्येही काम आहे, दुधाचं कलेक्शन आहे. असे छोटे छोटे उद्योग मी त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये उभे केलेले आहेत. या ठिकाणी उद्योगमंत्री साहेबांनी माझा सन्मान केला, न्यूज 18 मराठीने सन्मान केला, त्याबद्दल आभार मानतो. धन्यवाद, परंतु या ठिकाणी मी उद्योगमंत्री महोदयांना एवढीच विनंती करतो की आमच्या पंढरपूरची MIDC आपण मंजूर केलेली आहे, फक्त त्याची ताबडतोब कारवाई करायचे आदेश द्या, एवढं मी तुमच्याकडे मागणी मागतो. धन्यवाद.